राहणार परमगाव, तालुका जिल्हा उस्मानाबाद. आपण कांदा बघता. कांदा पिकासाठी सर आपण काय करावं? आपण 2 मेंबर होतो. हा. ग्रीन महाराष्ट्र आणि कांदा स्पेशल. बरं, तुम्ही हे खत वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव आला? आपली जमीन भुसभुशी झाली. हा. कांदा पण चांगला आहे. 1.5 महिना झाला कांद्याला. त्याने मला कांदा चांगला आहे दरवर्षीपेक्षा. बरं, स्प्रेसाठी काय घेतलं? स्प्रेसाठी आपण 2 नंबर घेतले औषध लिक्विड. लिक्विड मी तुम्हाला म्हणजे डेमोसाठी ते देतो वापरायला. ते ते लिक्विड जेव्हा तुम्ही वापरलं तुम्हाला काय वाटलं बाबा पातीची संख्या काढून ती वाढली जास्त. हा. वाढ झाली. तुम्ही स्वतः बघू शकता किंवा आपण याच्या प्लॉट मध्ये आहोत. तुम्ही पातीची संख्या जर बघायला गेलं तर 8-9 पाती सध्या ह्याच्या बघायला जर गेलं तर फक्त 1.5 महिन्याचा कांदा ह्याने रासायनिक 1% बी वापरलेला नाही. मला वाटतं एक स्प्रे घेतला तरी रासायनिक घेतलं. त्यांच्या कांद्या आणि तुमच्या कांद्यामध्ये काय फरक आहे? काय आपल्या सगळ्यापेक्षा तर चांगलं आहे जरा. आणि तुम्हाला म्हणजे फवारण्या किती लागल्या जे की बुरशीनाशक समजा असतील? बुरशीनाशक एकच किल्ले एकच केलेलं आहे तरी पण मी अजून हिरवा कांदा दिसतोय तुमचा एकदम व्यवस्थित. बरं. बाकीचे शेतकरी बघत असतील ना कांदा? बघतो की चांगला आहे म्हणतात. आणि मातीची कंडिशन कशी पहिल्या भुसभुशीत आहे. माती भुसभुशीत झाल्या ना पहिल्या माती होती कडक. बरं. आता भुसभुशीत. माती एकदम भुसभुशीत झाल्या ना. आणि सर खत काय टाकलं होतं तुम्ही? त्याला 2 मेंबर होत. ग्रीन महाराष्ट्र आणि कांदा स्पेशल. कांदा बेसिल 3 खत टाकले त्याला. आणि फवारणी फक्त भूमीच्या 2 किती मिली ना? 2 मिली घेतल्या. 2 मिली. आणि इथं शेतकऱ्याला काय संदेश द्या तुम्ही? चांगला वापरायचं काय अडचण नाही. 1 नंबर मिळतात. आणि तुमचं एकदा गाव नाव आणि मोबाईल नंबर असं सांगा. आपलं नाव सुदर्शन व्यंकट ढवळे, राहणार भरमगाव, तालुका जिल्हा उस्मानाबाद. मोबाईल नंबर 83 29 69 0705. धन्यवाद.